जय श्री माताजी. श्री माताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपण श्री माताईंना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. जे काही चैतन्य आपल्याला जाणवते श्री मातांच्याकडून ते आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा बघायचं आहे व्हायब्रेशन्स आपल्याला दोन्ही हाताच्या बोटातून येत आहेत का बघायचं. ही सगळ्यात महत्वाचं आहे. ध्यान करण्यापूर्वी या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्या दोन्ही हातातून समान चैतन्य लहरी आपल्याला जाणवतात का पाहायचं. एकसारख्या श्री मातांच्याकडे बघत. बाकी आपल्या डोक्यामध्ये कुठला विचार नको. जर आपल्या डोक्यामध्ये दुसरा कुठला विचार असेल तर आपल्याला आपल्या हातामधल्या व्हायब्रेशन्स व्यवस्थित येत नाहीत. कारण विचारामुळे आपलं चित्त खराब होतं आणि चित्त स्वच्छ असणं गरजेचं आहे. ध्यान करण्यापूर्वी आपलं चित्त स्वच्छ करायचं. चित्त स्वच्छ झालं की जवळजवळ सर्व चक्र आपले आपोआप स्वच्छ होतात. त्यासाठी काही करावं लागत नाही. सहजमध्ये म्हणूनच आपण श्री माताईनं सुरुवातीला पाहतो ते त्याच्यासाठीच की श्री माताईनं पाहिलं की मनामध्ये भक्तीचा भाव निर्माण होतो. आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार म्हणजे श्री मातांच्या विषयी विचार येतात, चैतन्याविषयी विचार येतात आणि त्यामुळे आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. साधं सोपं श्री माताईने आपल्याला सांगितलेलं आहे की जसं आपण श्री माताईनं पाहू त्याप्रमाणे चैतन्य आपल्याला जाणवतं. जसा भाव तसा देव. म्हणजे ज्या भावानं आपण श्री माताईनं पाहू त्या पद्धतीनेच व्हायब्रेशन्स आपल्या हातावरती येणार आहेत. जर आपल्या चित्तामध्ये दुसरी कुठली व्यक्ती असेल किंवा दुसरा कुठला विचार जर आपण करत असू तर आपल्याला व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीच्या आपल्या हातावरती येणार आहे. कारण बसलोय तर आपण इथं शरीरानं, परंतु चित्त आपलं दुसरीकडे असेल तर व्हायब्रेशन्स आपल्याला त्या पद्धतीच्याच येणार आहे. म्हणून तन मनानं आपण श्री मातांच्या बरोबर असणार असं आवश्यक आहे किंवा आपलं चित्त श्री मातांच्याकडेच असायला पाहिजे. शरीरानं पण, मनानं पण आणि चित्तानं पण. मगच आपल्याला दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य लहरी एकसारख्या येत असलेल्या जाणवतील आपल्याला. सहजयोगामध्ये हेच फार महत्वाचं आहे की आपण शरीरानं सगळं करतो, शरीरानंच करतो. मन आपलं दुसरीकडे असतं, चित्त भलतीकडेच असतं. बघा, 3 ठिकाणी 3 विखुरलं गेलेलं असतं. शरीरानं आपण ध्यानाला बसलेलो असतो, मन कुठेतरी भूतकाळात गुंतलेलं असतं, काहीतरी विचार चालू असतात आणि चित्त दुसरीकडेच असतं. हे 3 भाग झाल्यामुळे परिणाम स्वरूप त्याचा परिणाम व्हायब्रेशन्स वरतीच होणार ना. सरळ गणित आहे. आपल्याला व्हायब्रेशन्स व्यवस्थित येणार नाही तरी देखील आपण तसंच बसतो काही वेळेला मेटा मारून. नाही असू दे चला. यापेक्षा की सुरुवातीपासूनच आपलं लक्ष श्री मातांच्याकडे देणं गरजेचं आहे. तनानं मनानं म्हणजे शरीरानं आणि मनानं आणि चित्तानं की आपलं लक्ष पूर्णपणे श्री मातांच्याकडे देणं गरजेचं आहे. तरच पुढील कारवाई आपली व्यवस्थित होते. अन्यथा आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये जाऊ शकत नाही किंवा टिकू शकत नाही. म्हणून ध्यान करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं फार गरजेचं आहे की माझं डोकं मोकळं आहे का माझ्या डोक्यामध्ये कुठले विचार येत आहेत का. मग ते विचार नको आहेत ते विचार मी काढून टाकतोय श्री माताजी. हे विचार माझ्या डोक्यामध्ये नको आहेत.
ध्यानाच्या वेळेला हे विचार आमच्या डोक्यामध्ये नको, चित्ताला बजावायचं की सगळे विचार डोक्यातले काढून टाका. लगेच चित्त स्वच्छ झालेलं असेल तर डोक्यातलं सगळं निघून जातं, डोकं मोकळं आणि हलकं होतं. त्यानंतर आपलं हृदय स्वच्छ करायचं, हृदय उघडायचं, आपलं हृदयातली सगळी घाण काढून टाकायची. हृदयामध्ये जे काय किलमिश आपण साठवलेला आहे, जो काही राग आपल्या हृदयामध्ये असेल किंवा दुसऱ्याविषयी ईर्ष्या असेल, क्रोध असेल, अहंकार असेल काही, तर ते सगळं काढून टाकायचं. हृदयातलं हृदय स्वच्छ करून टाकायचं, शुद्ध करून टाकायचं. शुद्धता फार महत्वाची आहे. चित्ताची शुद्धता झाली की आपल्या विचाराची शुद्धता होते आणि विचाराची शुद्धता झाली की हृदयाची शुद्धता ही फार महत्वाची असते. या 3 गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्याला ध्यानामध्ये ध्यान करायला सोपं जातं, गहनतेमध्ये जायला. म्हणूनच आपण श्रीमातांच्या समोर बसले की पहिला आपण श्रीमातांना पाहतो, म्हणजे शरीर अगोदर आपण स्थिर करतो. श्रीमातांच्या समोर बसून शरीर स्थिर झालं की ते चित्ताकडे वळायचं. मग आपलं चित्त स्थिर आहे का विचार उमटतायत, त्या चित्तामध्ये कुठले विचार येत आहेत का? मग ते विचार येत असतील तर डोक्यामध्ये विचार येत आहेत का? बुद्धी आपली त्या दिशेने चालली का? मग नाही, तिला कंट्रोल करायचं आहे, नको आहे. नेती नेती त्याला म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे संस्कृत मध्ये? नेती नेती. नाही नाही, मला हा विचार करायचा नाही, मला तो विचार करायचा नाही, मला ध्यान करायचं आहे, मला श्रीमातांच्या चरणाशी जायचं आहे. हे बजावणं अत्यंत गरजेचं असतं. ध्यान करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टी आपण करायच्या. त्याचबरोबर हृदय आपलं हृदय सरेंडर करणं, मातांच्या चरणाशी ठेवणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. ध्यान करण्यापूर्वी या सर्व गोष्टी करायच्या आहेत, या लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. काही बसलोय आपण आणि लगेच बंधन घेऊन ध्यानामध्ये गेलोय असं कदापि होता कामा नये. ते ध्यान नव्हे, ध्यान आपलं लागत नाही. त्यामुळे उलट आपण काय करतो, बक ध्यान झालं आमचं, नुसतं ध्यानाला बसलो, हा तासभर बसलो आम्ही ध्यानाला, काय केलं? ध्यान केलं. काय केलं? मीठ पाणी केलं. परंतु इतकी वर्ष करून देखील आपण कोरडे ठणठणीतच आहोत. आमच्यामध्ये तर काय बदल झालेला दिसला नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जे श्रीमाताजी देतायत तिकडं आपलं लक्ष नव्हतं गांभीर्यानं. जे श्रीमाताजी चैतन्य देतायत आम्हाला, ते चैतन्य आपण खेचून घेतलं पाहिजे. किंवा हे चैतन्य खेचून घेत असताना आमच्या हृदयाची शुद्धता झाली की नाही ते पाहिलं पाहिजे, आमच्या मनाची शुद्धता झाली की नाही ते पाहिलं पाहिजे, आमची बुद्धी व्यवस्थित आहे की नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी सहजयोगामध्ये फार महत्वाच्या असतात. की शुद्धता, श्रीमाताई म्हणतात ना की शुद्ध हृदयच आपल्याला परमात्म्याजवळ घेऊन जातं. हृदयाची शुद्धता नसेल तर त्या परमात्म्याचं प्रतिबिंब देखील पडणार नाही आपल्यामध्ये. म्हणूनच हृदय शुद्ध पाहिजे. जे हृदयामध्ये साठलेलं आहे, जे मेंदूमध्ये आपल्या किंवा बुद्धीमध्ये साठलेलं आहे, ते काढून टाकणं अत्यंत गरजेचं असतं. तसंच घेऊन आपण ध्यानाला बसू शकत नाही. जे काट्याचं झाड आहे किंवा काट्याचं झाड जर असेल, समजा काटेरी वनस्पती घेऊन जर आपण ध्यानाला बसलो तिथं, तर ती काटेरी वनस्पती आपल्याला टोचणारच आहे. अहो, ते काढून टाकून तर दिलं पाहिजे आहे. ते टाकलं तरच आम्हाला बरं वाटेल ना. नाही व गेला तर टोचायचं बंद झालं. तशा प्रकारे जे बुद्धीमध्ये किंवा जे हृदयामध्ये जो काय आपल्याला त्रास होतोय किंवा जे काय आपण साठवून ठेवलेलं आहे ते सगळं शुद्ध करायचंय, काढून टाकायचं ते, आणि हृदय उघडलं पाहिजे. आपला मेंदू शार्प झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. भस्म कशाला लावतो आपण कपाळावरती? शांत होण्यासाठी ना, ब्रेन, मेंदू. मग नुसता भस्म लावून काय उपयोग आहे त्याचा? आतून शांत असायला पाहिजे. मग आतून शांत झालो की आपल्या व्हायब्रेशन्स देखील शांत होतात. बघा कसं आहे ते. म्हणजे प्रत्येकाच्या जसा डीएनए वेगवेगळा आहे तसं प्रत्येकाचं चैतन्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे आपल्या व्हायब्रेशन्स कशा आहेत त्याच्यावरून आपली प्रगती ठरते. म्हणजे समजा आपल्याकडे हात केले, बोट केले, तर आपल्यातून जे चैतन्य येणार आहे ते शांत आणि थंड असायला पाहिजे. मग कुठेतरी आम्ही सहयोगी आहोत असं म्हटलं पाहिजे. म्हणजे श्रीमाताईंनी काय सांगितलंय की आपण जिथं जाल
तिथं गेल्यानंतर आपल्यातून जे चैतन्य उत्सर्जित होणार आहे ते शांत असायला पाहिजे आणि त्याचा अनुभव इतरांना पण झाला पाहिजे की बाबा चैतन्यमय योगी आहे आपण, आपल्यातून चैतन्य वाहिलं पाहिजे. जे आपण श्रीमातांच्याकडून चैतन्य घेतोय, जे आपल्या चक्रावरती देवी देवता आम्ही जागृत करतोय, त्या देवी देवता चैतन्य उत्सर्जित करायला पाहिजेत ना, का नुसता एका तासाभरापुरतं आपण करायचंही आहे. 24 तासांमध्ये आपली कुंडली जर सहस्त्रारच्या वर असेल तर आपली सर्व शक्ती केंद्र त्याच्यावरच्या देवता जागृत होतात आणि त्या चैतन्य उत्सर्जित करत असतात. म्हणून ज्या वेळेला आमच्यामध्ये बुद्धीचा त्रास असेल, हृदयाचा त्रास असेल, काही विचार असतील, काही भावना असतील, तर त्यामुळे आपलं चैतन्य दूषित होण्याची शक्यता असते. दूषित होणे म्हणजे काय होणं, की आपल्या चैतन्याला काहीतरी बाधा येऊन चिकटलेली आहे आणि त्यामुळं आमचं चैतन्य दूषित झालं. जर आपल्यामध्ये गणेश तत्व स्ट्रॉंग असेल, अगदी भक्कम असेल, तर चैतन्य आपल्यातून वाहतं, चैतन्य शांत होतं. ज्याच्यामध्ये गणेश तत्व भक्कम आहे ना, त्याचं चैतन्य शांत होतं. वाटतं की बाबा हे बरोबर शांती आहे, या माणसामध्ये शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, तृप्ती आहे. हे कसं कळतं, की त्याच्याकडे हात केल्यानंतर समजतं की बाबा खरोखर चैतन्याचे लोटच्या लोट त्यांच्याकडून बाहेर पडत आहे, कारण त्यांच्यातल्या देवी देवता जागृत आहेत. आणि हे समजण्यासाठी आणि या गहनतेमध्ये उतरण्यासाठीच आपल्याला जे काही ड्रॉबॅक्स आहेत ना, हे ड्रॉबॅक आपण काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतरच आपण या देवी देवता जागृत करून सतत सहस्त्रारच्या वरती कनेक्शन लागलं पाहिजे. या देवी देवतांचा खुराक काय माहितीये, त्यांना चैतन्यामध्ये कायम न्हाऊ घालायचं आहे, त्यांना कायम चैतन्य दिलं पाहिजे. जसं एखादं झाड आहे, त्या झाडाला खत पाणी घालायला पाहिजे, पाणी घालायला पाहिजे, मगच ते वाढणार आहे ना. तसं ही जी काही चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, ज्या देवी देवता आहेत, त्यांना आम्ही काय देतो खायला, चैतन्य दिलं पाहिजे. जे काय हवन आपण करतोय, हे हवन आपण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी करतो आणि पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी करतो हवन. बघा कसं आहे ते. देवी देवतांचं खाद्य काय आहे, जे आपण हवनामध्ये हवी अर्पण करतो, जे अग्निस्थानी जातं, भस्म होतं आणि तो अग्नी त्या देवतांच्या पर्यंत त्यांचं खाद्य पोहोचवतो. त्यानंतर त्या देवता आपल्यामध्ये जागृत होतात, बलिष्ठ होतात. म्हणूनच ही हवनाची पद्धत आहे, की हवनाद्वारे देवतांना आपण ताकद देत असतो आणि त्यामुळे निगेटिव्हिटीला आपण मारत असतो. त्यामुळे म्हणूनच हवन करायचं असतं आणि त्यामध्ये अग्नी आपल्याला मदत करत असतो. हे फार मोलाचं आहे, की जे करतो आपण ते आपल्याला माहिती पाहिजे की का हवन आम्ही करतोय, की उगीच उठायचं आम्हाला त्रास आहे चला हवन करा, असं नाहीये. याच्यामध्ये खरोखरच जर निगेटिव्हिटीचं प्राबल्य वाढलं आणि पॉझिटिव्हिटी जर कमी होत असेल तर ते प्राबल्य वाढवण्यासाठी हवन करावं लागतं. म्हणजे त्या देवतांना खाद्य द्यावं लागतं आणि त्यांना त्यांची ताकद मिळावी लागते चैतन्यातून, व्हायब्रेशन्स मधून. आणि हे केल्यानंतरच निगेटिव्हिटी आपोआप कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि कारण त्यांची ताकद वाढली, देवांची ताकद वाढल्यानंतर निगेटिव्हिटी आपोआपच कमी होते आणि त्यानंतरच मग आपल्याला कुठलं तरी कार्य आपलं घटित झालं असं आपण म्हणतो. हा हवन केलं आणि घटित झालं. हे कलेक्टिव्हिटी मध्ये करावं लागतं. हे वैयक्तिक आपण करून चालत नाही. कलेक्टिव्हिटी मध्ये ज्यावेळी आम्ही हे करू त्यावेळी कलेक्टिव्हिटीचा फायदा होतो आणि त्यामुळे या देवी देवता आपल्यामध्ये जागृत होतात आणि त्या प्रबल होतात आणि ते त्यांचं कार्य करतात आणि आपल्यातून ते चैतन्य उत्सर्जित करत असतात. म्हणूनच श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येत असतं ते घेत असताना आपण आपल्या डोक्यातील विचार काढून टाकले पाहिजेत. आपलं हृदय आपण स्वच्छ केलं पाहिजे आणि या स्वच्छ हृदयामध्येच परमेश्वराचं प्रतिबिंब पडलं की मग पुढील कारवाई होत असते. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं. आपण ध्यानाला बसलं की सुरुवातीला आपण श्रीमातांना पाहायचं आणि श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते चैतन्य खेचून घ्यायचं आणि घेत 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 प्रत्येक देवी देवतांच्या पर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं आहे. अशा पद्धतीने आपण ध्यानाची सुरुवात करायची असते. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे, शिस्तीत शिस्तीत बंद करायचे. आता बंद झाले की लक्ष कुठं पाहिजे, आता संवेदनाकडे पाहिजे.
साहजिक आहे की संवेदना आपल्यामध्ये वाढली पाहिजे. आपली संवेदना वाढवायची आम्हाला. म्हणजे आपली संवेदना कमी कधी होत असते? ज्या वेळेला आम्ही डोळ्यांनी बघतो त्यावेळेला सतत इकडे बघ तिकडे बघ सारखं आपलं चित्त बाह्यात जास्त असतं, ते डोळ्यांनी बघतो. मग डोळ्यांनी बघितलं, एखादी वस्तू बघितली की प्रतिक्रिया आमच्यामध्ये येते. एखादी नदी बघितली, समजा आपण जाता जाता एखादी नदी बघितली किंवा एखादी वस्तू बघितली तर आम्हाला वाटतं अरे ही असं कसं काय, ही व्यक्ती अशी कशी काय आहे, किंवा ही जे काय ठेवलेलं आहे हे असं कसं काय, असं असतं तर कसं झालं असतं, ही नदी अशी आहे, ती उलटी वाहिली तर काय होईल, असं झालं तर काय होईल. अशा पद्धतीने ज्या प्रतिक्रिया येतात ना, त्या प्रतिक्रियामुळे आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणूनच आपण ध्यानाला बसताना लक्ष आतमध्ये वळवायचं असतं. त्यासाठी डोळे बंद करायचे असतात. डोळ्याने बघितल्यानंतर जो त्रास होतो आपल्याला, आपण निरंजन दृष्टीने कधी बघत नाही. आपण बघतो ती प्रतिक्रियाच करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली प्रतिक्रिया ठरलेली आहे. काही जरी झालं प्रतिक्रिया आमची आहेच. काही इकडं काय घडलं तिथं प्रतिक्रिया आहे. म्हणजे प्रतिक्रिया केल्याशिवाय आम्ही योगी म्हणू शकत नाही स्वतःला. हे असं होता कामा नये. कारण ज्या वेळेला आम्ही प्रतिक्रिया करतो त्यावेळेला आम्ही योगापासून कोसो दूर जातो. प्रतिक्रिया करायची नाही आम्हाला. आम्ही फक्त निरंजन दृष्टीनं ते बघायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये आपलं चित्त ओढून घेत असता त्यावेळी दृष्टी तुमची बाहेर आहे, बघा. दृष्टी तुमची बाहेरच आहे, बघत असता तुम्ही. पण लक्ष शस्त्राच्या वर असेल तर ती दृष्टी, त्या दृष्टीचा काहीच उपयोग नाही. नुसता शरीरानं बघतोय आम्ही आणि चित्त मात्र शस्त्राच्या वरती आहे. महत्वाचा फरक आहे ना याच्यामध्ये. म्हणजे चित्त ज्या वेळेला आमच्या डोळ्यामध्ये येतं त्यावेळेला आम्ही बाहेरची वस्तू पाहतो, मग प्रतिक्रिया व्यक्त करतो, नाही हे असं आहे ते तसं आहे. पण ज्या वेळेला चित्त शस्त्रामध्ये आणि डोळे दुसरीकडे आहेत, त्या वस्तूकडे आहेत, तर त्याची प्रतिक्रिया आपल्याला येणार नाही. हे योगामध्ये सांगितलेलं आहे की आपण जे बघतो पण लक्ष वरती आहे तर त्या बघण्याला देखील काही अर्थ नाही. ते झाकल्याचा मानच आहे डोळे. डोळे उघडले काय आणि झाकले काय. लक्ष दुसरीकडे आहे, आमचं चित्त दुसरीकडे आहे, श्रीमातांच्याकडे आहे. तर डोळे उघडले काय आणि झाकले काय यामध्ये फरक पडत नाही. म्हणूनच आपलं चित्त ज्या वेळेला शस्त्राच्या वर जातं ना त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं डोळे बंद करायचे असतात ध्यानाच्या वेळेला. मग ध्यानाच्या वेळेला डोळे बंद केले की बाह्यातलं कनेक्शन आपलं तुटतं. मग लक्ष कुठे जाईल आपलं? डोळे बंद केल्यानंतर कानाकडे लक्ष जातं आपलं. म्हणजे जे आंधळे आहेत, समजा एखादी व्यक्ती आंधळी आहे तर ती संवेदना कशाने घेते बाहेरची? कानाने घेते. कारण डोळे बंद आहेत. ती संपूर्ण ताकद कुठे जाईल? कानाकडे जाईल. मग कानानं लक्ष तिकडे जातं, काय कुठं काय वाजते, इकडं काय चाललेलं आहे, कानाकडे जास्त लक्ष जातं. मग ते होऊ नये यासाठी आपण काय करतोय, दुसरा उपाय की पुन्हा चित्त शस्त्राच्या वर लावतो आम्ही. म्हणजे आमची जी संवेदना आहे ती संवेदना आम्ही त्या इंद्रियाकडे न लावता चैतन्याकडे लावणं गरजेचं आहे. बघा, आता डोळे आम्ही ज्यावेळी बंद केलेले आहेत, आता श्री माताईनं बघत बघत आपले डोळे आपण बंद केलेत, तर डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये लक्ष गेलं की आवाजाकडे लक्ष गेलं आमचं. इकडं काय आवाज येतोय, तिकडं कुठलं कुत्रं भुंकते काय, किंवा इथून असा आवाज येतोय, इकडे फार आपलं लक्ष जातं कारण डोळे बंद आहेत. मग हे होऊ नये म्हणून काय करायचंय पुन्हा, की लक्ष पुन्हा चैतन्याकडे द्यायचे. जी संवेदना, दुसरी संवेदना आपल्याला आहे ना, चैतन्याची संवेदना आहे, आणि या संवेदनाकडे आपण लक्ष देणं अधिक गरजेचं असतं सहयोगामध्ये किंवा योगामध्ये. मग ज्या वेळेला आता आपले डोळे बंद आहेत तर लक्ष आपलं हाताच्या बोटांच्या वरती व्हायब्रेशन्स येत आहेत, तरी पण कानातून आपल्याला आवाज येत असतात. बघा कसं गणित असतं ते. त्यावेळेला आपण काय करतो की एखादा मंत्र म्हणतो. मंत्र हे त्याच्यासाठीच असतात की लक्ष आपलं आतमध्ये वळावं, चित्त आपलं चैतन्याकडे जावं, म्हणूनच मंत्र म्हणायचे असतात. आणि मंत्र मोठ्याने म्हणायचे असतात कारण मंत्र मोठ्याने म्हटल्यानंतर ते कानाने आपणच ऐकायचे असतात. मंत्र मोठ्याने म्हणत असताना आपल्याच कानाने आपण ऐकले तर ते चैतन्यामध्ये कन्व्हर्ट होतं आणि आपल्यातून चैतन्य बाहेर पडायला सुरुवात होते. आणि आपल्यातून चैतन्य बाहेर पडलं तर बाहेरचं जे चैतन्य आहे त्याशी ते एकरूप होतं आणि हातातून चैतन्य आपल्या व्हायला लागतं. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया योगामध्ये आपोआप घडत असते.
फक्त काय करायचंय, आपलं चित्त फक्त शस्त्राच्या वरती किंवा चैतन्यावरती लावायचं असतं. किती सोपं श्री मातांनी आपल्याला केलेलं आहे. काही आपल्याला अवघड आसन श्री मातांनी करायला सांगितलेलं नाही, कुठलं प्राणायाम करायला सांगितलं नाही. आणि हे सर्व न करता फक्त कुंडलिनी जागृती झाली की फक्त आपलं चित्त सांभाळायचं. चित्त सांभाळलं की सगळं कसं व्यवस्थित घटित होत असतं. मग आता आपले डोळे बंद करून आपण लक्ष व्हायब्रेशन्स कडे ठेवले, दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती. आता दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ते आपण खेचून घेतोय, लक्ष तिकडे आहे ना, ही संवेदना वाढवली आपण. म्हणजे कानावरती शब्द पडतायत पण तो आतमध्ये जात नाहीत. फरक लक्षात येतोय का बघायचं. ज्या वेळेला आम्ही चैतन्याकडे, आता हाताच्या बोटावरती लक्ष आहे, व्हायब्रेशन्स आम्ही श्री मातांच्याकडून येत आहेत ते घेतोय नसाद्वारे, आतमध्ये खेचून घेतोय, लक्ष तिकडे आहे. परंतु काही वेळेला कानावरती काही शब्द बाहेरचे ऐकायला येत आहेत, आम्हाला कानावरती पडतायत परंतु ते आतमध्ये जात नाहीत. फरक आहे ना याच्यामध्ये. जर आतमध्ये गेलं तर आमचं लक्ष तिकडं आहे असं होईल ना, परंतु चित्त आमचं चैतन्यावरती असल्यामुळे जरी कानावरती काय पडलं तरी ते आतमध्ये घुसत नाही. हा फरक आहे ना त्याच्यामध्ये, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण श्री माताईंना बघत बघत लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवतो. जे चैतन्य श्री माताई आपल्याला देत आहेत ते आपण खेचून घेतोय आणि खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापासून दोन्ही हाताच्या खांद्यापर्यंत घेतोय. बघा आता व्हायब्रेशन्स वाढायला पाहिजेत आपल्या, कारण लक्ष पूर्णपणे त्या संवेदना ज्या होत आहेत तिकडे देतोय आपण, व्हायब्रेशन्स कडे. एकसारख्या व्हायब्रेशन्स, फुल्ल व्हायब्रेशन ज्याला म्हणतो, काही जण म्हणतात ना फुल्ल व्हायब्रेशन्स येत आहेत, पण ते फुल्ल व्हायब्रेशन्स नुसतं हातावरती घ्यायची नाही तर आतमध्ये आपण खेचून घेता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे श्री माताजी प्रसन्न झाल्यानंतर आपली आई प्रसन्न होती ना, त्यावेळेला ती चैतन्य प्रदान करत असते आपल्याला आणि ते आशीर्वाद स्वरूप असतात. ती शक्ती स्वरूप आहे, ती शक्ती आम्हाला देत असते, ती आशीर्वाद आम्हाला देत असते. म्हणून हे चैतन्य उत्सर्जित करत असते आणि हे चैतन्य उत्सर्जित झालं की हे चैतन्य घेऊन आपण त्या देवी देवतांना द्यायचे असतात. आपल्या नसामध्ये आपण ते विस्तृत करायचे असतात, म्हणजे नसामध्ये सोडायचे असतात खेचून घेऊन. एकसारखं व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय. खेचलेल्या व्हायब्रेशन्स बघा मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत जातोय. आता आपण बघा कशा पद्धतीने एकसारखं खेचलं जातं, म्हणजे हात बर्फासारखे होतात, कोल्ड, अगदी थंड गार. जाणवतं आपल्याला. बरोबर. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर धरायचा आणि आपली कुंडलिनी आपण चढवायची. बघा डावा हात धरल्याबरोबर जे चैतन्य हातातून येते ते कुंडलिनीकडे जातं. बरोबर आहे, कुंडलिनीकडे लक्ष गेलं. आता उजव्या हातानं तीच कुंडलिनी आम्ही चढवतोय, म्हणजे लक्ष कुंडलिनीकडे आहे, हाताकडे नको आहे. आपल्या हाताबरोबर ती वरती वरती येते, आली की बरोबर वर 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 घेऊन जायचंय, तिला एक गाठ मारायची, शस्त्रामधून बाहेर काढून वरती गाठ मारायची फिक्स. बरोबर. दुसऱ्या वेळेला परत जॉईंट झाली, जोडलं गेलं हाताबरोबर, लगेच तिला वरती उचलायची. तिचे धागे वर उचलतोय आपण, हळूहळू हळू ती वर येते, शिस्ती शिस्तीत वर आणायची. तिचा आवाज ऐकायला आला पाहिजे इतकी सूक्ष्मता पाहिजे. दोन गाठी. तिसऱ्या वेळेला परत तिला वरती वरती घेऊन जायची, उचलायची. तीन गाठी मारतोय आपण, तीन गाठी. म्हणजे हातामध्ये व्हायब्रेशन्स लक्ष कुंडलिनीकडे म्हटल्यावर चित्ताचं लक्ष कुंडलिनीकडे असेल ना, चैतन्य वाहतच. मग असं आहे कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, कवच तयार झालं. आता त्या कवचाकडे लक्ष द्यायचं, चैतन्य रूपी कवच. एकसारखं लक्ष द्यायचं, म्हणजे ह्या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं आहे. संपूर्ण व्हायब्रेशन्स हातामध्ये जाणवतात. साईडला जिथं आपण कवच घेतोय ना तिथेही जाणवतं की भोवतानी आहेत व्हायब्रेशन्स, चैतन्य आहे. फक्त आपलं चित्त गेलं पाहिजे तिथे, चित्तामध्ये
चैतन्य आहे. सत्य समजलं, चित्तामध्ये गेलं, आनंद प्राप्त झाला. सत्य चित्त आनंद, सच्चिदानंद असं म्हणतात ना, ते त्यासाठीच. त्याचा मूळ अर्थ असा आहे, सत्य समजल्यानंतर ते चित्तात गेलं, चित्तामध्ये गेलं की चैतन्य प्राप्त झालं, त्यामुळे आनंद मिळाला. बरोबर. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. लक्ष बघा आता दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती व्हायब्रेशन्स एकसारख्या येत आहेत आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचाकडे थोडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे बंधन हे फार महत्वाचं आहे, कारण आपण कायम बंधनामध्ये असायला पाहिजे. श्रीमातांच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीही संरक्षण देऊ शकत नाही. म्हणून आईकडे लक्ष पाहिजे, श्रीमातांच्याकडे लक्ष पाहिजे. जे काही चैतन्य श्रीमाताई देत आहेत त्याचा उपयोग आपण इतरांच्यासाठी करायचा आहे, स्वतःसाठी करायचा आहे. म्हणून संरक्षण ज्या वेळेला आम्ही श्रीमातांच्याकडे मागतो, आपली सुरक्षितता व्हावी, आपली चक्र व्यवस्थित राहावी, आपली कुंडली कायम शस्त्राच्या वर राहावी असं वाटत असेल तर आपलं कवच आपण भक्कम करावं आणि कायम बंधनामध्ये राहावं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यम देखील आपल्या जवळ येत नाही जर आपण कवचामध्ये असू तर. शिवकवच, कवच कुठला आहे ते शिवकवच आहे. कारण कवच घेताना बघा शिवलिंगचा आकार येतो, तसा आहे ते. जसं मार्कंडेय, त्यांची कथा आपल्याला माहिती आहे. मार्कंडेय ऋषी अल्पायुष्य होते. मग सप्तशृंगीची सेवा केल्यानंतर सप्तशृंगी देवीने सांगितली की तू शिवांची भक्ती करा. मग त्याने शिवांची भक्ती केली. मग यम त्यांना न्यायला आले. यम न्यायला आल्यानंतर त्यांनी काय केलं, शिवपिंडीला धरून बसले. शिवपिंडीला धरून बसले याचा अर्थ असा आहे की ते शिवतत्वामध्ये उतरले, म्हणजे ते शस्त्रावरती राहिले असा त्याचा अर्थ झाला. आणि त्यामुळे यम देखील त्यांना हात लावू शकला नाही, तो तसाच घेऊन गेला, त्यांना नेताच आला नाही त्यांना. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपण बंधनामध्ये राहत नाही, शिवकवचामध्ये राहत नाही किंवा त्या स्थितीमध्ये शिवांच्या स्थितीमध्ये राहत नाही, सदाशिवांच्या चरणाशी, तोपर्यंत यम देखील आपल्याला त्रास देऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही आपल्या परवानगीशिवाय. घडलेल्या घटना आहेत ह्या. जर आपलं चित्त शस्त्राच्या वर असेल तर कुठल्याही प्रकारची आपली हानी होणार नाही, मृत्यू देखील येणार नाही. पण लक्ष शस्त्राच्या वर पाहिजे. नॅचरल होईल त्यावेळी होईल, अचानक सडनली अशी कुठलीही घटना संयोगामध्ये घटत नाही. त्यासाठी हे बंधन फार महत्वाचं आहे आणि भीती आपण काढून टाकायची डोक्यातली की काहीतरी होईल. काही होत नाही जर आपलं चित्त शस्त्रामध्ये आहे. प्रत्येकाची वैयक्तिक आई कुंडलिनी स्वरूपात आहे, त्यामुळे आपण कोण संरक्षण देणार, तुमची आईच तुम्हाला संरक्षण देईल. आणि ज्या वेळेला ती जागृत होते ना त्यावेळेला तीच कवच तयार करते आणि कवच तयार केलं की त्या कवचामध्ये आपण सुरक्षित राहतो. म्हणून लक्ष कवचाकडे पाहिजे, शिवतत्वाकडे पाहिजे. आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. लगेच आपण आत्मा व्हायचं, बनायचं. म्हणजे प्रक्रिया काय करायची, संपूर्ण शरीरातलं चैतन्य ओढून घेऊन सूक्ष्म प्रकृती आपली आत्म्याची हृदयात आणायची. तो मी आहे, शरीर मी नाही आहे, तो मी आहे, असं लगेच धारणा झाली पाहिजे आपली, नुसता म्हणताना देखील. म्हणजे आपण एक एक पायरीनं पुढे जातोय, तीच गोष्ट आपण परत करत नाही. म्हणजे ठेवल्यानंतर हात लगेच प्रक्रिया झाली पाहिजे, धारणा अशी झाली पाहिजे की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे म्हटल्याबरोबर लगेच काय झालं पाहिजे, आपल्या संपूर्ण शरीरातलं जे चैतन्याचं आहे ते चैतन्य एकत्र हृदयामध्ये आलं पाहिजे. सूक्ष्म देह आत्म्याचा सूक्ष्म देह हृदयामध्ये आला पाहिजे, तशी स्थिती आली पाहिजे. मग मी आत्मा आहे, हा फरक लक्षात घ्यायचा. आणि तो आत्मा या स्थूल देहाला पाहतो, बरोबर. मग आपण म्हणू शकतो, श्रीमाताजी मी शुद्ध आत्मा आहे.
पवित्र आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मग म्हणू शकतो ना, कारण मीच आत्मा झालो, असा हा फरक आहे. आत्म्याकडे लक्ष. मी आत्मा आहे, हे शरीर नाही. हे शरीर तर नष्ट होणार आहे, एक दिवस नष्ट होणार आहे, जळून जाणार. पण आत्मा नष्ट होत नाही. आत्म्याला मृत्यू नाही. शरीराला मृत्यू आहे, आत्म्याला नाही. आणि आत्मा जागृत झाल्यावर आपण त्या परमात्म्याला सहजपणे जाणू शकतो. म्हणूनच आत्म्याकडं मी स्वतः आपण आत्मा बनायचा आहे. आत्मा बनलं पाहिजे. मी आत्मा आहे असं सतत म्हणण्यापेक्षा आत्मा आपण झालं पाहिजे. आता या शरीराच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. शरीर धर्म सोडून आत्मधर्म त्याच्यात उतरलं पाहिजे. म्हणजे आम्ही विश्व निर्मल धर्मामध्ये उतरू. वैश्विक आहे ना आत्मा, तोच विश्व निर्मल धर्म जागृत करू शकतो. पण त्यासाठी आत्मा बनलं पाहिजे, मगच होणार हे विश्व निर्मल धर्म तत्व जागृत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. बघा, आता हात वरती उचलायचा आहे. टाळूपासून 7-8 इंच वर, थोडासा वर खाली करून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला जाणवतं का? थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. थंडगार चैतन्य लहरी जाणवतील. जर आपल्या व्हायब्रेशन्स थंड झाल्या असतील, म्हणजे आपण शांत झालो असो शिवांच्या सारखं, तर टाळूतून थंड लहरीच वाहतात. जर आपल्यामध्ये रखरख असेल तर गरम यायला सुरुवात होते. हे किती महत्वाचं आहे की चैतन्यावरनं कळतं की आपली स्थिती काय आहे. आता हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. सहजमध्ये पूर्ण क्षमतेनं ती वर येते. कारण आम्ही कुठला विचार करत नाही, बुद्धी वापरत नाही, हृदय समर्पित केलंय, शरीर स्थिर केलंय. फक्त कुंडलिनीकडे लक्ष आहे आमचं. चित्त कुठं आहे? कुंडलिनीकडे आहे. आणि कुंडलिनी कुठं आहे? शस्त्राच्या वर. बघा, म्हणजे चित्त किती महत्वाचं आहे. त्यासाठी एवढ्या गोष्टी आपण कराव्या लागतात. पहिला सुरुवातीला एवढं केलं की आपण गहनतेमध्ये उतरू शकतो. मग कळतं, मार्ग चालू झाला. मग कुंडलिनीचा हळूहळू ती वर येते. जसं पूर्वी थोडं जाणवत होतं, आता गार जाणवायला चालू होतं. कारण आमच्या व्हायब्रेशन्स थंड झाल्या, गार झाल्या, चैतन्यमय झाल्या. त्याच व्हायब्रेशन्स शस्त्रावरून व्हायला लागतात आणि त्याचा आनंद मिळतो. किती सहज समाधी लागो म्हटले ना कबीराने. सहज समाधी लागो, सहजच लागली. किती काय प्रयास करावे लागले आपल्याला. हे सर्व श्री माताईनीच केले ना. तिची करुणा, तिचं प्रेम, तिची दया, तेच कार्य करतं. आपण काय करतो त्यात? फक्त आपण समर्पण करायचं असतं. बुद्धीचं समर्पण, हृदयाचं समर्पण, जे काय आपल्यामध्ये वाईट आहे त्या सगळ्याचं समर्पण, चांगलं वाईट दोन्ही पण तिच्या चरणाशी ठेवलं की ती वर येते. मग तिचा बोजा कुंडलिनीवर डालायचा नाही, टाकायचा नाही. मग काय होतं, ती खालच्या दिशेने जाते, वर येत नाही, अटकाव येतो तिला. म्हणून तो बुद्धीचा बोजा, हृदयाचा बोजा काढून टाकायचा अगोदर,
म्हणजे तिला मार्ग सुकर होतो वर यायला. किती सोपं होतं. पण आपल्याला काही वेळेला हे लक्षात येत नाही काय करायचं. म्हणूनच आपण श्रीमातांच्या समोर बसून ह्या सर्व गोष्टी अगोदर क्लिअर करायच्या. काही नाही, मला काही विचार करायचा नाही. माझं हृदय आई तुझ्या चरणाशी ठेवले, बस. कुंडलिनी जागी होते. हृदयामध्ये भक्तिभाव, करुणा, दया, प्रेम याच्या लहरी उमटल्या की कुंडलिनी आपोआप वर येते. कारण ती कुंडलिनीचेच गुण आहेत सगळे. आणि ती वर आली की ती सगळं कार्य करते. आपल्याला काहीच करावं लागत नाही. श्री मातांच्या चरणाशी आपलं डायरेक्ट कनेक्शन लागतं. आधेमध्ये मग कोणाला घ्यायचं नाही. डायरेक्ट कनेक्शन श्री मातांशी. कोणाची कशाला गुलामी करायची. मग आपण कार्य करतोय कोणासाठी? आईसाठी करतोय ना, श्री मातांसाठी करतोय ना. त्याचं भान कायम ठेवायचं. आपण कोणासाठीही काम करत नाही. कुठल्या नेत्यासाठी काम करत नाहीये आपण. कोणी पुढारी नाहीये आम्ही. आम्ही आईचे सैनिक आहोत, गण आहोत. तर त्या गणाला साजेल असं कार्य करायला शिकलं पाहिजे. कारण ते आईचं कार्य आहे. रुद्र शक्तीचं कार्य आहे ते. एकादश रुद्र. आणि ते जर जागृत झाले तर पार तहस नहस करून टाकतील सगळ्यांना. म्हणूनच आपण श्री मातांचं कार्य अगदी निष्ठेनं पार पाडायचं आहे. असेच तयार झाले पाहिजे साधक जे निष्ठावान असतील. जे निष्ठा नाही आहेत, ज्यांच्याकडे निष्ठा नाही आहे, ते काही करू शकत नाहीत. ते सत्तेसाठी कार्य करतील, पैशासाठी कार्य करतील, सगळ्यासाठी करतील, पण आईसाठी नाही करणार. त्यांना वाटतं मी आईचं कार्य करतो. काय केलं आईचं कार्य? काय केलं? आम्ही तर दुसऱ्याच ऐकत बसलोय. स्वतःच्या डोक्याने श्रीमाताजी जे सांगतायत तिकडं आमचं लक्ष कुठे आहे? आणि तिकडं लक्ष नसल्यामुळे आम्ही कुणाच्या तरी हातचं भावलं होऊन राहिलोय. हे असं म्हणतायत तसं करा, ते तसं म्हणतायत तसं करा. आम्ही आमच्या डोक्याने काय विचार केला की नाही? काहीच नाही. आम्ही कधीही श्रीमातांचा विचार डोक्यामध्ये घेतला नाही. आम्ही सतत हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, त्यांची हुजरीगिरी करत बसलो सगळं. आणि त्यामुळं आमचं नुकसान करून घेतोय. आम्ही श्रीमातांच्या चरणापासून लांब जातोय. हे विसरतोय आम्ही की श्रीमाताजी आदिशक्ती आहेत आणि तिचं आपण कार्य करतोय. हे जे काय कार्य, एवढं विशाल कार्य श्रीमातांनी हे वैश्विक कार्य काढले. विश्व निर्मल धर्मी आहे म्हणतो. आणि आम्ही कोणाच्या तरी हातचं भावलं होऊन काम करतोय. काय उपयोग आहे त्याचा? आम्ही आमच्या डोक्याने काहीतरी विचार केला पाहिजे. आम्ही अगदी आत्मसन्मान काय आहे की नाही आम्हाला? आम्ही सहयोगी आहोत. आईच्या कार्यासाठी आम्ही आहोत. भलं कसंही असे ना का आईचं कार्य करत राहिलं पाहिजे. यामध्ये कोण आधे मध्ये कोणाला घ्यायचं नाही. फक्त श्री माताजी आणि आपण एवढं पक्क लक्षात ठेवायचं. नाहीतर शिवांचा प्रकोप, रुद्र शक्तीचा जर प्रकोप झाला तर सगळंच नष्ट होऊन जाईल ना त्याच्यामध्ये. म्हणून हा विचार आपण केला पाहिजे. जे कार्य श्रीमाताई आपल्यावर सोपवतायत ते कार्य आम्ही श्रीमाताईंनी आपल्याला नेमलेलं आहे. कोणी दुसऱ्याने नेमलेलं नाही आहे. श्रीमाताईंनी नेमलेलं आहे. तर श्रीमाताई बघतील ना काय करायचं ते. ते सोडून आपण दुसऱ्याच गोष्टीच्या नादाला लागलो, दुसऱ्याच ऐकत बसलो तर कसं कार्य घटित होणार आहे आईच आपल्या? म्हणून निष्ठा पाहिजे. श्री गणेशासारखी निष्ठा पाहिजे. आणि गणेशासारखं आपल्यामध्ये जर ताकद नसेल, शक्ती नसेल, शक्ती नसता देहाची गळे, तर आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं कार्य घटित होत नाही. त्यासाठी थोडस निडर व्हायला पाहिजे. लीडर नको, निडर. निडर असं व्हायला पाहिजे. लीडर नको, काही उपयोग नाही तिचा. लीडर फक्त श्रीमाताजीच आहे, एकट्याच, बास. आपण फक्त निडर होऊन काम करायचं आहे. कोणालाही न घाबरता कार्य करायचं आहे. जर लीडर होऊन काम करायला लागलो तर आपला काहीही उपयोग नाही. कधीही व्हायचं नाही. फक्त आईची मुलं म्हणूनच कार्य करायचं आहे आपल्याला. श्री मातांचे भक्त म्हणूनच कार्य करायचं आहे. आपण सर्वजण एकच आहोत. कलेक्टिव्हिटी महत्वाची. एक आहोत आम्ही.
आम्ही सर्व पेशंट आहोत. डॉक्टर श्रीमाताजी आहेत, ते निर्णय करतील काय करायचं ते. आपण नाही करायचा. कोणी डॉक्टर होऊ शकत नाही. श्री माताजी करतील आपल्याला डॉक्टर. त्यावेळेला होऊ. आता नाही. आपण सगळे पेशंट आहोत, त्यांचं ऐकायचं आहे, श्री माताजींचं ऐकायचं. हे आपण या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही आहे. कोण फार मोठा लीडर आहे त्याचं आम्ही ऐकतोय असं अजिबात होता उपयोगाचं नाही सहयोगामध्ये. आणि या सर्व गोष्टी प्रेमानं झाल्या पाहिजेत. गुलामगिरीतून आपण काम करायचं नाही. आत्म्याला अडकवायचं नाही कशामध्ये. आत्मा कसा आहे? निरासक्त आहे, निर्मुक्त आहे, तो मुक्त आहे, मस्त मौला आहे ना आम्ही आत्मा. मग कशाला त्याला कंडिशन मध्ये घालायचं पुन्हा? याचा ऐका त्याचं ऐका, काय गरज आहे? जे आपण करतो ते फक्त श्रीमातांच्यासाठीच करतो. श्रीमाताजी आणि आम्ही असाच हा योग आहे हे पक्क लक्षात घ्यायचंय आपण. आधे मध्ये कोणाला तिसऱ्याला आणायचं नाही. एकदा कुंडलिनी शस्त्रार वर आली की तुम्ही आणि श्रीमाताजी बस, आनंद आहे, आनंद आहे. कशाला ते कारणचं काय ऐकत बसायचं, काय करायचं, हे करायचंय ते करायचं, अमकं करायचंय तमकं करायचंय. रुद्र शक्त्या जर जागृत झाल्या तर सगळंच संपून जाईल. हे होऊ नये यासाठी आपण थोडी काळजी घेतली पाहिजे की नाही? ही काळजी घेतली पाहिजे की आम्ही श्रीमातांची मुलं आहोत आणि आम्ही कार्य करणार, आईसाठीच करणार असे निष्ठावान सहयोगी आम्ही कधी होणार? का सतत दुसऱ्याच हे करत बसायचंय गुलामगिरी? नको आहे ते. कशासाठी करायचंय आम्हाला? जे करायचं ते आईसाठी करायचंय. आमचं पद निघून जाईल, जाऊ दे ना. काय पदासाठी आम्ही सहयोग करतोय का? आम्ही श्रीमातांसाठी कार्य करतोय आणि श्रीमातांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही आमच्या आईला सोडून जात नाही कुठे. लक्षात ठेवायचं हे गणेश तत्वामध्ये किंवा हे जे काही तत्व आहे ते जर तत्व आमच्यात नाही तर कशी निष्ठा येणार? सहयोग तर कसा मिळणार? आणि गहनतेत तर कसं उतरायचं? आणि कसे शिव आम्हाला त्यांच्या चरणाशी स्थान देतील? देणार नाही. आईचंच ऐकत नाही तर वडील काय करतील? आपल्याला रागावणारच ना. मग त्यांचा प्रकोप मग वाईट आहे सगळा, ते मग नाही सहन होणार आम्हाला. तसं होऊ नये यासाठी आपण आपल्या आईचे चरण सोडायचे नाही आहेत, पक्के ठेवायचे आहेत लक्षात. आईच्या चरणाशी कायम पाहिजे आम्ही. काही होऊ दे, इकडचं जग तिकडं होऊ दे, चरण नाही सोडायचे आम्हाला. तिथं स्थिर राहायचं आहे. कितीही सुख येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, तिचे चरण नाही सोडायचे. जन्म जन्मांतरीच अहो मेलो तरी तिच्या चरणाशीच जाऊ, ही भावना पाहिजे आमची. जीव जरी गेला तरी आईच्या चरणाशी जाऊ दे बस. आणि ज्या वेळेला आम्ही दुसरा जन्म घेऊ ना त्यावेळेस श्री माताजी आपल्या चरणातून मला खाली आणा, ही भावना आमची पाहिजे, ही भक्ती पाहिजे. अशी भक्ती निष्ठा पाहिजे. जे करू ते श्री मातांसाठी करू, नाहीतर सगळं सोडून देऊ. काय गरज आहे दुसरं काही गुलामगिरी करायची, इकडे तिकडे पळापळ करायची? काही गरज नाही. हे फार महत्वाचं आहे. ही निष्ठा महत्वाची आहे आणि ही निष्ठाच आपल्याला दिशा दाखवणार आहे. म्हणूनच श्री माताजी अशा निष्ठावान सहयोग्यांच्याकडे लक्ष देत आहेत, त्यांच्या थ्रू काम करून घेत आहेत श्री माताजी. मग त्यातलं आपणच व्हायला पाहिजे ना सगळेजण, आपण सगळे. म्हणजे श्रीमातांना किती आनंद होईल की श्रीमातांचं कार्य एवढं मोठं विश्वाचं कार्य काढलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने जर चालू झालं तर काय काय होणार आहे? म्हणून तशा पद्धतीचे सहयोगी आपण घडले पाहिजेत, दुसऱ्यांना घडवलं पाहिजे, मगच हे कार्य घटित होणार आहे. हे पक्क लक्षात घेऊया. लक्ष शस्त्राच्या वरती न्यायचंय आपल्याला. हळूहळू हळू शस्त्राच्या वर जायचंय. सहज मध्ये वरती जायचं आहे, खाली नाही यायचं आहे आपल्याला. शस्त्राच्या वर राहायचं आहे. आकाश तत्वाच्या दिशेने वाटचाल करायची आम्हाला. उच्च स्थितीला, निम्न स्तर नको, उच्च स्थिती. विचार उच्च पाहिजेत. चैतन्य आपलं जसं आहे ना तसा आवाज पण आपला तसाच होतो. उच्च स्वर, मध्यम स्वर, कनिष्ठ स्वर असतो ना. स्वर माहिती आहेत ना. आपण
कुठल्या स्थितीमध्ये आहोत तो स्वर आपला लागतो. शस्त्राच्या वर आहे ना तर आवाज पण त्या स्वरामध्ये येतो. हळूहळू बदल होतो. खालच्या पट्टीत आहे आम्ही तर खालचा स्वर लागतो. मातांची जर लेक्चर आपण ऐकले तर ज्या स्थितीमध्ये जी पूजा असेल त्या स्थितीमधलं लेक्चर आवाज श्रीमातांचा असतो आणि तो शेवटपर्यंत तसाच राहतो. बघायचं अगदी बारीक सूक्ष्मात. हे किती महत्वाचं आहे. तसं आपलं देखील आहे ना. ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीचाच आवाज म्हणजे साऊंड ते तत्व आपल्यातून बाहेर पडत असतं. हे पक्क लक्षात घ्यायचं आपण की लक्ष शस्त्राच्या वरती आहे तशा पद्धतीचंच ते तत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वर ठेवून आकाश तत्वामध्ये आपण जातोय. एकरूप व्हायचा प्रयत्न करतोय आकाश तत्वाशी. परिपूर्ण पूर्ण ताकद देहातली चैतन्य वरती काढतोय आपण. देह त्यासाठी स्थिर ठेवलाय आम्ही. स्थूल देह हालचाल नकोच आहे. फक्त आतली हालचाल कुंडलिनीची हालचाल जाणवावी. चैतन्याची हालचाल जाणवावी. एकरूपता. श्रीमातांची एकरूप. कनेक्शन घट्ट पाहिजे अगदी. आमच्यात निष्ठा आली की कनेक्शन घट्टच होतं. श्रीमाताही नाही सोडत मग आम्हाला. पण तसं झालं तर पाहिजे. आम्ही सजोगी म्हणून मिरवतो आणि नको त्या गोष्टी उचापत्या करत बसतो सगळ्या. कसं होणार निष्ठा ती? काय होणार आहे आमचं? निष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे. श्रीमाताजी साकार स्वरूपात आहे तोपर्यंतच आहे. आता निराकार मध्ये तर जास्त कार्य चालू झाले श्रीमातांचं. माहिती कुठे आहे आपल्याला? ही माहित होण्यासाठी ध्यान पाहिजे. शस्त्रावर लक्ष पाहिजे. कनेक्शन लागलं पाहिजे. मग कळतं काय चाललंय काय नाही कुठे ते समजतं. ती भाषा चैतन्याची कळली पाहिजे. मग समजतं सगळं काय चाललंय कुठे काय चाललंय कसं वागायचं काय करायचं कसं कार्य श्रीमातांचं पुढे न्यायचं आहे कळतं. मग फार महत्वाचं आहे ते. म्हणूनच चैतन्य खेचून घेणं गरजेचं असतं. त्या स्थितीला येणं आवश्यक असतं. वरती राहतोय आपण आकाश तत्वात. सदाशिवांच्या चरणाशी शिवतत्वाशी आत्मतत्वाशी एकाकार होणं म्हणजे काय? एकरूप होणं एकाकार होणं किती गरजेचं असतं. त्यातून जे समाधान मिळणार आहे ना ते फार मोठं आहे. तो आनंद मोठा आहे. ते परमेश्वरी प्रेम मोठा आहे. जे द्याल तेच मिळणार आहे परत दसपट होऊन. मातांच्या चरणाशी प्रेम व्हायला तर दसपट प्रेम मिळतं. आपण जसे आहात तसं आरशात दिसणार आहे. म्हणूनच आपण गहनतेत उतरायचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू वरती जातोय आपण. आकाशच्या पण वर जाऊया. बघूया काय जाता येते का. उंची गाठता येते का बघायची. किती उंच जाऊ शकतो तेवढी आपली मुळं जास्त पसरणार आहेत जमिनीमध्ये. जसं नारळाचं झाड असतं ना किती उंच असतं पण त्याची मुळं किती खोलवर असतात. फरक लक्षात येतोय का? उंची जशी वाढेल तशी आपली मुळं घट्ट होत जातात आणि खाली वाढत जातात. मुळं आपली महत्वाची मुळं. म्हणून म्हटले ना ज्ञान वृक्ष उलटा आहे. शाखा खाली आहेत आणि मुळं वरती आहेत. उलटा आहे. म्हणूनच उच्च स्थितीला जायचंय आपल्याला आकाश तत्वाच्या दिशेनं. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे ते मुळावरती कार्य करायचंय. म्हणजे कुठे शस्त्रावरच की कार्य. पूर्ण लक्ष शस्त्राच्या वरती आकाश तत्वाच्या दिशेनं.
त्या स्थितीतच एक अर्धा मिनिट राहायचंय आपल्याला. ती नीरव शांतता आपण प्राप्त करायची असते. अशा वेळेला एक विलक्षण शांतता म्हणतो आपण. जसं घंटेचा आवाज मगाशी आपण ऐकलं, तो याच्यासाठीच की नाद ब्रह्म म्हणतात त्याला. आणि या नाद ब्रह्मामुळे जो ध्वनी, जो कंपन निर्माण होतो, त्याच्याने आपली ऑरा जी आहे आपल्या शरीराच्या भोवतानी ती स्वच्छ होते, क्लिअर होते आणि जास्त ध्यानामध्ये आपण उतरू शकतो. त्यासाठी होतं ते. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना पाहायचं, लक्ष शस्त्राच्या वरच ठेवायचं आणि दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती जे चैतन्य येतं ना, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य जाणवेल. स्वच्छता झाली की वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स येतात, ती बघायची. पूर्ण स्वच्छ, जसं धुवून काढतात ना साबणाने, तसं स्वच्छ व्हायब्रेशन्स येतात, क्लिअर, निरभ्र. जसं आकाश निरभ्र असतं ना, तशा व्हायब्रेशन्स. स्वच्छता हे कळलं पाहिजे. स्वच्छ झालो की नाही, खरोखर आत्म्याची जाणीव झाली की नाही, आपला ऑरा स्वच्छ झाला की नाही, कळतं. तर आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा बंधन घेऊया. आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती वरती उचलायची आपल्याला. लक्ष कुंडलिनीवरती, हाताकडे द्यायचं नाही, कुंडलिनीवर. वर काढून एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला दोन गाठी. तिसऱ्या वेळेला शिस्तीत 3 गाठी मारायच्या. त्यानंतर कवच शिस्तीत करायचं, म्हणजे व्हायब्रेशन्स कळतात, चैतन्य कळतं, आपल्या भोवतानी आपलं संरक्षण होतंय, कुंडलिनी वरती आहे हे कळतं. त्यासाठी शिस्तीत करायचंय. भरभर वाघ मागं लागल्यासारखं नाही करायचं, मग काहीच कळत नाही. मग फक्त शारीरिक कर्म होतं, चित्तानं होत नाही, चैतन्यानं होत नाही. ते झालं पाहिजे. जे कवचावरती लक्ष आहे आपलं, शिवकवच, की ते भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत येणार नाही. उद्या आपण पूर्ण लक्ष आपलं, उद्या दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आणि कवचावरती ठेवायचं आपल्या. आपण संरक्षणामध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे, सतत संरक्षणामध्ये राहायचं श्रीमातांच्या, हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. लक्ष कायम शस्त्राच्या वरती आणि आपल्या वलयावरतीच ठेवायचं. जय श्री माताजी.